आणि म्हणून ब्रह्मज्ञानाविना उपदेश म्हणून आहे विशेष. ब्रह्मज्ञान नसेल आणि नुसता उपदेश केला तर त्याला काही किंमत नाही. ब्रह्मज्ञानाविना नाना उपदेशांचा शीन. बघा काय सांगतात, ब्रह्मज्ञानाविना उपदेश म्हणून आहे विशेष. जैसे धान्य विना भूस खाता नये. धान्य टाकलंय बाजूला आणि भुसाच फुनत बसल्यात सगळे लोक. सगळे पंथ काय करतात, धान्य बाजूला टाकलंय, सार बाजूला टाकलंय आणि आसारच काय करतात, सगळ्यांना सांगतात. आणि इथे तुकोबारा सांगतात, येथे सार भगवंत, फलकट संसार येथे सार भगवंत. आणि ते साराचं जे निरूपण आहे ते हरिपाठामध्ये, सारा सार विचार हरिपाठ. संसार त्याग न करता प्रपंच उपाधी न सांडिता, जन्मामध्ये सार्थकता एका विचाराची होय. बघा, एक विचार तुमच्याकडे पाहिजे आणि तो ब्रह्मज्ञानाचा उपदेश पाहिजे. ब्रह्मनाम श्रद्धा सांडुनिकीचा धांदा. ब्रह्मनाम टाकलाय आणि बाकी सगळा जगभर इतिहास सांगत बसलाय. हे असं सीन सुद्धा सांगणाऱ्याला सीनच होणार आहे, ऐकणाऱ्याला सीनच होणार आहे. दृष्टा दृष्टी तो म्हणजे काय, ह्या लोकांमध्ये पण तुम्हाला त्रास होणार आणि परलोकामध्ये पण जाताना त्रास होणार. म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा, ब्रह्मनामावरती श्रद्धा पाहिजे. सांडवणुकीचे धंदा, ब्रह्मनाम टाकलाय आणि काय कथा भाग काय वगैरे वगैरे लोक सांगत बसतात सगळे. आणि त्याच्याने सीनच होणार आहे. ज्ञानोबा सांगतात, हे असो सीन सुद्धा द्रष्टा दृष्टी जो म्हणजे ह्या लोकांमध्ये पण आणि परलोकामध्ये जाताना पण माणसाला सीनच होणार आहे. आता आपण या ज्ञानेश्वरीच्या मागच्या वेळेला आपण अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग आणि त्यातील श्लोक क्रमांक 18 आणि उभी क्रमांक 291 पर्यंत आपण आलो होतो. आता आपल्याला 292 पासून सुरुवात करायची आहे. मी चिदा पांडवात या त्रिभुवनाचा ओलावा, सृष्टी क्षय प्रभवा मूळ तेनी. भगवंत सांगतो सगळीकडे मीच भरलेला आहे. अरे अर्जुना, या संपूर्ण सृष्टीमध्ये मीच भरलेला आहे. माझ्या व्यतिरिक्त दुसरं जगामध्ये काही नाही. मी काल सांगितलं, माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. मायाच ब्रह्म आहे आणि ब्रह्मच माया आहे. एकामेकाला सोडूच शकत नाही. कारण भगवंताने काय केलंय, एकटाच होता आणि एकोहम बहुश्याम, आणि त्याने बहु होण्याचा प्रयत्न केला आणि बहु होता होता त्यांनी मायेची निर्मिती केली. आपल्या पिंडामध्ये विषय निर्माण केले, अहंकार निर्माण त्यानेच केलेला आहे, त्रिगुण निर्माण केलेले आहेत. सर्व सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय तोच करणार आहे. सगळं काय करणारा भगवंत आहे. त्याच्या व्यतिरिक्त काहीही नाही. म्हणून आपण त्याला सोडून कुठंच जाऊ शकत नाही. भगवंताला, एखादा माणूस मेला तरी पण तो भगवंताकडेच गेला. पण भगवंताकडे जाण्याच्या आधी आपल्याला या नरदेहाला येऊन जाण्याच्या आधी या नरदेहातच भगवंताची भेट आहे. ऐक जया प्राण्याच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही, म्हणजे आत्मज्ञानाची आवडी नाही. तयाचे जियाले काय परी मरण सांग, मेलेला बरा ज्ञानोबा सांगतात. म्हणजे आपल्याला नरदेहाला येऊन जर आपण आपल्याच आत्म्याचं भगवंताचं दर्शन जर आपण घेतलं नाही तर मग काम फुकट गेलं. आणि त्यासाठी हा देह मिळालेला आहे. देह कशासाठी मिळालेला आहे, तर भगवंताचं दर्शन होण्याकरता. आणि ते दर्शनासाठी प्रत्येकाने सतर्क राहायला पाहिजे. नाहीतर पुढे खतरा आहे, सावधान. पुढे अधोगती आहे. ह्या जन्मात आपण जर भगवंताचं दर्शन आपल्याला झालं तर आपली सुटका आहे. आणि जर नाही झालं तर मग आपली खतरनाक, बरं का, खतरा आहे. खतरा आपण बोलतो नाही,
काय काहीतरी बोलतात ना व्होल्टेज, 10,000 व्होल्टेज का 5,000 व्होल्टेज, तसं आपल्याला झटका बसणार आहे. आणि म्हणून प्रत्येकाने भगवंताचं दर्शन कसं होईल त्यासाठी सर्व शास्त्र आहेत. खाऊन पिऊन झोपण्यासाठी नाही आहेत. अखंड चिंतन विठोबाचं केलं तर ह्याच देही पाहिनी मी माझ्या मुक्तीचा सोहळा. ह्याच जन्मामध्ये आपण मुक्त व्हायचं. दुसऱ्या जन्मामध्ये इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही हो. तिथे काय आहार, निद्रा, भय आणि मैथून याच्या पलीकडे काय नाही. आहार घ्या, खूप खा, निद्रा घ्या, झोपा. आहार, निद्रा, भय आणि घाबरून जगतात. एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला खातो, दुसरा प्राणी तिसऱ्या प्राण्याला खातो, आणि मैथून याच्या व्यतिरिक्त काय नाही. आणि म्हणून आपल्याला नरदेह जो मिळालेला आहे, भगवंताने तयार केलेला आहे, तो भगवंताच्या प्राप्तीसाठी नवे भगवंत प्राप्तच आहे मनुष्याला, पण त्याच्याकडे त्याचं लक्षच नाही. आणि म्हणून म्हणतो हेल्या आला आणि पाणी वाहतच मिळाला हो. या संसाराचं रडगाणं करता मरतो माणूस, अनेक जन्मामध्ये जातो, पण त्याला भगवंताचं दर्शन होत नाही. म्हणून याच जन्मी करा ओळखी आत्मारामाची. याच जन्मामध्ये आत्मारामाची ओळखी करा. जर आत्माराम तुम्हाला भेटला नाही, कारण सगळ्यांचा एकच देव आहे आत्माराम. आता मला सांगा, एकाने प्रश्न केला की तुमचा देव कोणता आहे, तर म्हणतो दत्त महाराज. ह्या कलियुगामध्ये दत्ताचे अवतार आहेत. मग त्याच्या आधी सृष्टी नव्हती का? होती ना. मग त्याच्या आधी द्वापार युग होतं, मग कृष्ण परमात्मा. मग त्याच्या आधी सृष्टी नव्हती का? होती ना. मग त्याच्या आधी राम, त्रेतायुगामधला. त्याच्या आधी कृतायुगामध्ये भगवान शंकर. मग त्याच्या आधी मानत जावी मुळाकडे हो. मुळाकडे जा ना. त्या सगळ्यांना जो निर्माण करणारा जो भगवंत आहे, तो चैतन्य रूपामध्ये आहे, तो प्रकाश रूपाने आहे, तो अनाहत रूपाने आहे, तो ओंकार स्वरूप आहे, तो प्रणव रूपाने, अनेक रूपाने तो. आपल्याला त्याची अनुभूती यायला पाहिजे. म्हणून समर्थ रामदास सांगतात, हरे हर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक, सदा सर्वदा विनाश सद्गुरुपद. सगळ्याचा नाश. मग एक परमात्मा जो आहे, निर्गुण निराकार आहे, त्याची आपल्याला काय व्हायला पाहिजे? त्याची आपली भेट व्हायला पाहिजे. ह्याच जन्मी करा ओळखी आत्मारामाची. ह्याच जन्मामध्ये दुसरा नाही बरं का. याच्यानंतर हा नरदेह गेल्यानंतर आपल्याला काय माहीत नाही, काय होईल ते कोणीच सांगू शकत नाही. मोठे संत साधू आले आणि त्यांनी काय केलं, या नरदेहाला येऊन भगवंताची प्राप्ती करून घेतली, भगवंताचा आत्मसाक्षात्कार करून घेतला. आणि त्याच्या भजनामध्ये भजन करता त्या आनंदामध्ये गेले आणि त्यांनी आपला देह ठेवला आणि भगवंताला जाऊन भेटले. मीची गा पांडवा या त्रिभुवनाचा ओलावा. बघा काय सांगतो अर्जुनाला, सांगतो भगवंत की मीच गा पांडवा. अरे पांडवा, अरे अर्जुना, या संपूर्ण त्रिभुवनाचा ओलावा मी आहे. म्हणजे माझ्यावर संपूर्ण सृष्टी त्रिभुवन चालतो. अगदी मृत्यूलोक, पाताळ लोक आणि स्वर्गलोक, तिन्ही लोक काय करतात. आणि म्हणून तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देवरायाशी कोणी न बोले. जगी थोरला देव तो चोरलासे, सद्गुरु विनतो सर्वथाही न दिसे. समर्थ रामदास सांगतात, जगी थोरला देव तो चोरला असे. बघा, तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देवरायाशी कोणी न बोले. तिन्ही लोक म्हणजे मृत्यू लोक, पाताळ लोक आणि स्वर्गलोक ज्यांनी निर्माण केलं त्याला देव म्हणावं. तुम्ही एवढ्याशा त्या मंदिरातल्या देवाला, त्या देवाऱ्यातल्या देवाला आपण देव म्हणतो. म्हणून आहे का विरोध नाहीये, पण पुढं जाऊन काहीतरी करा ना. त्याच्या पुढं पण काहीतरी आहे ना.
मानत 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 जावे मुळाकडे. मूळ शोधण्यासाठी आपल्याला हा जन्म आहे. पाहता आपले मूळ स्थान सहजच एवढे अज्ञान निघून जाईल तुमचा. एकदा आत्मसाक्षात्कार झाला, अज्ञान गेला ताबडतोब त्याच क्षणाला. उदाहरण देऊ तुम्हाला. एक 1000 वर्षाची गुहा असते आणि त्या गुहेमध्ये 1000 वर्ष कोणी गेलेला नसतो. कैक 1000 बरं का, नुसते 1000 नाही, कैक 1000 वर्षाची गुहा आहे. आणि त्या गुहेमध्ये एखाद्या माणसाला जायचं झाला तर तो अस्त्र घेऊन, अगदी तलवारी भाले घेऊन गेला, तर पिस्तूल घेऊन गेला, त्याला काय भेटेल का? काही त्याला काय दिसेल का त्या गुहेमधला? काहीच दिसणार नाही. पण त्याने फक्त एक आगपेटी घेऊन गेला आणि एक मशाल. झाला, एक आगपेटी लावली मशालीला, उजेड. तसा आपल्या ह्या गुहेमध्ये, या नरदेहरूपी गुहेमध्ये आपला अज्ञान आहे. अनेक जन्माचा, अनेक 1000 वर्षापूर्वीचा आपला अज्ञान आहे. आपल्या नरदेह म्हणजे अनेक योनीमध्ये आपल्याला हा देह मिळालेला आहे. अनेक योनीमध्ये आपण होतो आणि आता या नरदेहाला आपण आलोय. आणि आपल्याला जर हरिनामाचा जर प्रकाश मिळाला तर ताबडतोब आपल्या सगळ्या योनींचा खंडन होईल. जसं त्या गुहेमध्ये अंधार होता आणि मशाल आणि माचीसची कांडी लावल्या तिथं प्रकाश, तसा आपल्याकडे हरिनामाचा एक फक्त हरिनाम तुमच्यामध्ये प्रगट झाला की संपूर्ण जेवढ्या योनी तुम्ही भोगून आल्यात तेवढ्या सगळ्या योनींचा एका क्षणात अज्ञान दूर होणार. एका क्षणात. एवढं त्याच्यामध्ये ताकद आहे. त्याच्यामध्ये कशामध्ये? नामामध्ये. एका जनार्दनी हरिनाम सेवी तोची एक धन्य. बघा, हरिनाम सेवन करत जा, तिथंच धन्यता आहे. मीची गा पांडवा या त्रिभुवनाचा ओलावा, सृष्टी क्षय प्रभावा मूळ ते मी. आणि सृष्टीचं लय आणि स्थिती आणि तिचा नाश करायचा पण माझ्या हातात आहे. भगवंत म्हणतो, बीज शाखा ते प्रसवे, मग ते रुखपण बीजी सामावे, तैसे संकल्प होय आघवे, पाठी संकल्पी मिळे. आता दृष्टांत दिला, बीज शाखा ते प्रसवे. म्हणजे एखादा बीज लावला का बीजची झाले तरू, भांगारचे अलंकारू, तैसा माझा एकाचा विस्तारू, ते हे जग. का बीजची झाले तरू, एका बीजापासून झाड तयार होतो. भांगारचे अलंकारू म्हणजे भांगार म्हणजे सोनं. ज्ञानोबा त्याला भांगार म्हणतो. आपण सोनं म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ गोष्टी समजतो, सगळ्यात उच्च लेवलचा. पण ज्ञानोबा त्याला भांगार सांगतो. का भांगाराचे झाले अलंकारू, एका सोन्यापासून अलंकार तयार होतात. एका बीजापासून झाड तयार होतो, फांद्या येतात. का भांगाराचे अलंकारू म्हणजे सोन्याचाच अलंकार. तैसा माझा एकाचा विस्तारू, ते हे जग. तसा मी एकच आहे सगळीकडे. या जगामध्ये मी एकटाच आहे. एकच एकोहम बहुश्याम झालेला आहे. या संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, या तिन्ही लोकांमध्ये ओतप्रोत भरून मी उरलोय. नुसतं भरून नाही, उरलोय. असे किती स्वर्ग असतील, असे किती आकाशगंगा किती असतील, कोणाला हिशोब नाही. असे चंद्र किती असतील, सूर्य किती असतील, कोणालाच हिशोब नाही. या ब्रह्मांडाची खोली कोणाला मोजता येणार नाही. अनेक यान सोडले जगामध्ये प्रत्येक देशाने, तरी पण त्यांना त्याची खोली काय सापडलेली नाही. म्हणून भगवंत सांगतो, बीज शाखा ते प्रसवे, मग ते रुखपण बीजी सामावे. बीज काय करतो? बीजाचाच अंकुर फुटतो, अंकुराचाच झाड होतो. मग फलं, पाना, शाखा, फांद्या सगळं मीच होतो. आणि नुसतं तेच नाही तर त्या बीजापासून झाड तयार होतो आणि झाडामध्ये परत बीज तयार होतो आणि बीज परत लावलं की परत झाड तयार होतं आणि परत बीज तयार होतं, परत झाड तयार होतं. म्हणजे त्याचा शेवट आहे का? कुठंच शेवट नाही भगवंताचा. तो बीजामध्ये सामावलेला आहे, तो फलामध्ये सामावलेला आहे, तो झाडामध्ये सामावलेला आहे. सविस्तर वटबीज जैसे बीज कणिकेमध्ये असे आणि बीज कणिका जेवी वटू. समजतं काय मी काय बोललो ते? वटवृक्ष असे वाड, फोडून फाडता न दिसे झाड, परंतु नाना वृक्षाचे झुंबाड, बीजापासून समर्थ सांगतात. वटवृक्ष असे वाड बघा, फोडून पाहता न दिसे झाड. वडाचं झाड आहे, एवढीशी बी आहे, आपले एकदम
मोहरीच्या एवढी, पण त्याच्या आतमध्ये झाड आहे. फोडून पाहता न दिसे झाड. फोडली आपण ती बी फोडून टाकली, फोडली आपण बी, दिसतो का झाड? पण तीच बी आपण लावली तर अगदी 600-700 वर्ष जगणारा झाड, त्यातनं वडाचं झाड निर्माण होतं. तर भगवंत म्हणतो मीच शाखा ते प्रसवे. प्रत्येक बीजामध्ये मी आहे आणि त्या फांदीमध्ये मी आहे, त्या फलामध्ये मी, सगळीकडे मीच आहे. ते रुखपण बीजी सामावे, आणि त्या झाडामध्ये परत बी तयार होतो. झाडामध्ये परत काय तयार होतो? बीज तयार होतो. म्हणजे भगवंताचा, म्हणजे त्या चैतन्याचा नाश कधीच होत नाही. होतो का नाश? अजिबात नाश होत नाही. मग सगळीकडे तोच भरलेला आहे, त्याचा नाश कसा होईल? नाश होणारच नाही ना. तैसे संकल्पे होय आघवे, पाठी संकल्प मिळे. तसं सृष्टी एका संकल्पातून निर्माण झालेली आहे. भगवंत एकटाच होता आणि त्यांनी असा विचार केला की मी एकटाच आहे, मग एकट्याला करमत नाही, म्हणून त्याने काय केलं? एकोहम बहुश्याम, एकच तो बहुरूपाने नटलेला आहे. पण तो एकटाच आहे बरं का, त्याच्या व्यतिरिक्त कोण नाही. आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. एक आहे, पण त्याला आपलासं करून घ्यायला पाहिजे. ये ती माईक दुःखाची जनिती, आधी अंती नाही अवसानी. बघा, आधी पण नाही ते आपल्याला, अंती पण आपल्याला त्रास देणार आहे. म्हणून एका परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी नरदेह मिळालेला आहे. नाही का म्हणतात, नरदेह निदान लागले हाती, उत्तम स्वार उत्तम गती. ते देवच हो म्हणते, ते देवच होती, तरी कानाबा धरावा चित्ती. का आपण चित्तात धरत नाही की आपणच परब्रह्म आहोत, आपणच देव, आपणच परब्रह्म आहोत, असा ज्याचा भाव झाला, देव अजिबात दुरी नाही तयाला, अजिबात बरं का, जराही फरक पडणार नाही. तैसे संकल्प हो आघवे, त्याप्रमाणे आधी संकल्पापासून सर्व जगाची उत्पत्ती होऊन पुन्हा ते जग आधी संकल्पातच लय पावते. बघा, आधी संकल्पातच लय पावते. उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही तयाला, माया त्यागे शाश्वताला ओळखावे. बघा, एका वाक्यामध्ये समर्थांनी आणलं सगळं. उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही तयाला. अगदी कल्पांत झाला, संपूर्ण सृष्टीचा लय झाला, संपूर्ण सृष्टी लय झाली एका क्षणामध्ये, तरी ती जाऊन कुठे बसते? भगवंत म्हणतो माझ्याकडे येते. आणि परत मी काय करतो? परत माझा संकल्प मी तयार करतो, संकल्प, आणि परत सृष्टीला निर्माण करतो. बघा, म्हणून सृष्टी निर्माण करता तो सृष्टीपूर्वी होता, मग त्याची सत्ता निर्माण झाली. सृष्टी निर्माण करणार तो सृष्टीच्या पूर्वी होता, म्हणून त्याने सृष्टी निर्माण केली. कोणीतरी आहे सृष्टी निर्माण करणारा, भगवंत. तो दिसत नाही, पण आपल्याला त्याची अनुभूती येते. प्रत्येक साधकाला त्याची, भगवंताची अनुभूती येते. सृष्टी निर्माण करता तो सृष्टीपूर्वी होता, मग तयाची सत्ता निर्माण झाली. कुल्लाल पात्रापूर्वी आहे, पात्र काही कुल्लाल नव्हे, तैसा देव पूर्वीच आहे, पाषाण नव्हे सर्वथा. बघा, समर्थांनी काय केलंय? खोडून टाकले विचार, पाषाणाच्या देवाचे विचार खोडून टाकले. देव पाषाणाचा नाहीच सांगतात. देव पाषाणाचा नाहीये. देवे निर्मिले क्षिती, क्षितीच्या पोटी पाषाण होती, आणि पाषाण असं देव म्हणते विवेकहीन. बघा, म्हणजे देव आपण जो बघतो, देव पाषाणात नाही, पाषाणात देव हाही नाही. बघा, तो सगळीकडे तोच आहे, पण शेवटी आपल्याला कुठेतरी आपला भाव धरायला पाहिजे, म्हणून तो पाषाणाचा देव निर्माण केलेला आहे. पण देव पाषाण नाही बरं का, देव वेगळा आहे, देव व्यापक आहे, नुसता पाषाणच नाही आहे. मग तुम्हाला हळू भगवंताची भक्ती करता 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 आपल्याला व्यापक व्हावं लागेल. आणि आपले संकल्प विकल्प आहेत ना, तेच आपल्याला त्रास देतात. ज्यावेळेला आपले संकल्प विकल्प थांबतील, मनाचे विचार थांबतील, त्यावेळेला आपल्याला परमात्म्याचं दर्शन होणार आहे. म्हणून जे संकल्प आहेत,
तैसे संकल्प होय आघवे, पाठी संकल्प संकल्पी मिळे. ज्या संकल्पातून सृष्टी निर्माण झालेली आहे, त्याच संकल्पामध्ये ती जाऊन काय होते, लय होते. कापुराची वाती उजळलेली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी. ज्या भगवंतानी सृष्टी निर्माण केलेली आहे, त्या आधी संकल्प आहे, त्या संकल्पामध्येच जाऊन ती काय करतो, विलीन होते. आणि परत भगवंताची इच्छा झाली तर परत ब्रह्मांडाची रचना करतो. एवढा भगवंत व्यापक आहे. आणि त्याच्या अनुभूती येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येकाला नाम घ्यावं लागेल. नाम मंत्र जप, कोटी जाईल पाप. कोटी पाप केले असतील तरी पण एका क्षणात जातील. आणि त्या नामाचीच आपल्याला महती जमली पाहिजे. जगामध्ये दुसरं काय नाही बरं का. जे काय ज्ञान आहे ते सगळं काय कामाचं नाही ज्ञान ते. पण नामातून जी अनुभूती येते, अनुभूती नाही, नामातून प्रत्यक्ष आपण परब्रह्मच आहोत अशी अनुभूती येते आपल्याला. प्रत्यक्ष अनुभूती येतो, आपणच देव आहोत. तुकाराम महाराज बोलले की नाही, देव पहावयाशी गेलो आणि मग काय झाला, देवच होऊन ठेवलो. आपण देवच होऊन जातो. म्हणून देव दर्शन आहे देवाचं. पण कधी देवाचं दर्शन कधी आहे, तर आपण एका जागेवर शांत झालो, एकाग्रचित्त झालो, ध्यान केलं. त्याचं ध्यान करता करता आपल्या देहाचा पूर्णपणे विसर पडला. देहाचा विसर पडल्यानंतर जो आत्मभाव आहे, जी आत्मस्थिती आहे, जे शुद्ध स्वरूप आहे, ते आपल्याला त्याची अनुभूती येते. प्रत्यक्ष अनुभूती येते. प्रत्यक्ष कुठंच जायची गरज नाही. आणि एकदा का ती अनुभूती झाली, जशी नदी मिळाली सागरी, निवडावे कोणे परी, लोहे सोने होता माघारी नाही हो. नदी मिळाली सागरी, नदी जाऊन सागराला भेटली. आता परत नदी होईल का ती? एकदा सागराला भेटली, सागरमय झाली. लोहे सोने होता माघारी नाही. एकदा लोखंडाचं सोनं झालं तर परत लोखंड होत नाही. तसं तुम्ही भगवंती मिळाला, भगवंतच झाले तुम्ही. एवढा सोपा परमार्थ आहे, पण तो कळण्यासाठी आपल्याला तेवढ्या ताकदीचा, तेवढा परंपरेचा गुरु मिळाला पाहिजे. त्याला परंपरा पाहिजे. असंच कुठल्या पण आंडूफांडूला आपण गुरु केला तर मग आपण आपलाच नुकसान आपलं होणार आहे. आपल्या हाती आपण काय करतो, आपल्याच हाती आपण आपला नुकसान करतो आणि आपण अधोगतीला जातो. आणि एकदा अधोगतीला गेलो, इथून सुटली ही गाडी, इथनं सुटली तर ती कुठे जाऊन अडकेल बोलू शकत नाही. कुठल्या योनीमध्ये जाईल हे आपण सांगू शकत नाही. म्हणून करा काय ते आता करा. आपली या घडी साधा करा रे बापांनो, साधन हरीचे झनी करणीचे करू नका, जेणे नाही जन्म यमाची यातना. अशा साधना करा, काही अशा साधना करा की परत आपल्याला यमाची यातना म्हणजे काय, जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं, हे यमयातना आहेत. जन्माला येताना त्या आईच्या पिंडामध्ये केवढं दुःख आहे आणि मरताना अखंड शरीराला वेदना होतात. एवढंसं कापलं तर आपला जीव जातो. आणि ज्या वेळेला आपण जीव जातो त्यावेळेला तडफडून माणूस जातो. म्हणून जेणे नाही जन्मालाच यायचं नाही, यमाची यातना. जन्माला येणं म्हणजे यमाची यातना आहे. आणि जन्मच नाही म्हणजे आपण भगवत स्वरूप. अशी या साधना करा, काही अशी साधना करा, नाथ बाबा सांगतात. तैसे संकल्प आधवे, पाठी संकल्प मिले. ज्या आधी संकल्पातून सृष्टीची निर्मिती झालेली आहे, त्या आधी संकल्पामध्ये सर्व सृष्टी काय होतो, जाऊन भेटतो. उदांड कल्पांत झाला तरी नाश नाही तयाला, पण माया त्यागे शाश्वताला ओळखा. शाश्वत परमात्मा आहे. मायेचा त्याग करा. त्याग करायचं म्हणजे काय, मायेचा विसर पडला पाहिजे. संपूर्ण देहाचा विसर पडला पाहिजे. त्या भजनामध्ये गेलो आपण, त्या आनंदामध्ये गेलो आपण. भगवंताचे भजन करता करता, ते नामस्मरण करता, त्या ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला पूर्णपणे देहाचा विसर पडायला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात की ना, देहाच्या निरसने पाविजे या ठाया. देहाच्या निरसने, देहाचा निराश व्हायला पाहिजे, देहाचा विसर पडायला पाहिजे. आपण अजून देहबुद्धीच गेलेली नाही आपली, तर आपल्याला देवाची प्राप्ती कशी होणार. देहबुद्धीच गेली ना आपली. अजून ही पूजा करा, ती पूजा करा,
ह्या तीर्थाला जा, त्या तीर्थाला जा, इथे आंघोळ करा, तिथे आंघोळ करा, हेच आपलं चाललंय. म्हणजे आपला देहभाव अजून गेलाच नाही. आणि समर्थ सांगतात देहबुद्धीच्या अंती सकळांची एकची प्राप्ती, एकची असती द्वितीय नसती. हे श्रुती वाचन काय सांगितलंय बघा, किती स्पष्ट लिहिले समर्थांनी 450 वर्षापूर्वी. देहबुद्धीच्या अंती सकळांचं एकची प्राप्ती. देहबुद्धी गेली माणसाची का सगळ्यांना एकच परमात्मा आहे, एकच परमात्मा, एकच परमात्म्याची अनुभूती येते. एकच असती द्वितीय नसती, एकच परमात्मा आहे, दुसरा नाही, एकच परमात्मा आहे, एकच देव आहे. हे श्रुती वचन म्हणजे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे पण हेच सांगतात की परमात्मा एकच आहे. पण तुम्ही अनेक का करत बसलेला आहात तुम्ही, तर तुमची अजून देहबुद्धी गेलेली नाही. देहबुद्धी गेली तरच तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती आहे. आपण अजून देहावरच आहोत. अजून आपण आपली, माझी बायको, माझी मुलं, माझं घर, माझी इस्टेट, माझं उरावर घेऊन आपण काय करतो, झोपतो सगळा. पण त्या परमात्म्याला घेऊन झोपत नाही आपण. आणि एकदा का परमात्म्याची प्राप्ती झाली का तुम्ही संसारी असावे, असूनी नसावे, आणि भजन करावे वेळोवेळेला. बघा, भजन करा. सोपा परमार्थ आहे, पण तो लोकांनी कठीण करून ठेवलाय का, काय सांगणार आता. हे जी मोठी मोठी लोक आहेत त्यांना काय बोलणार आपण. खरं काय ते कोणी सांगत नाही, लिहिलं काय आणि सांगतात काय. याचा अर्थ असा की त्यांनाच त्यांच्या भगवंताची अनुभूतीच नाही, भगवंताचा आत्मसाक्षात्कार नाही, आणि म्हणून ते असे सांगतात. आणि लोक कुठेतरी ठेवतात आपली श्रद्धा. चला, ठेवली श्रद्धा इथे, पण ही अंधश्रद्धा आहे, लक्षात घ्या. अंधश्रद्धा काढून टाका. ऐसे जगाचे बीज संकल्प अव्यक्त वासना रूप, तया कल्पांती जेत निक्षेपो होय ते स्थान मी. भगवंत काय सांगतो, ऐसे जगाचे बीज जो संकल्प, जगाचा बीज म्हणजे या संकल्पातून जगाची निर्मिती, सृष्टीची निर्मिती, तिन्ही लोकांची निर्मिती झालेली आहे. त्याचा कल्पांती जेथे लय होतो ते स्थानी, म्हणजे ते संपूर्ण जाऊन ज्या ठिकाणी मिळतं, संकल्प आदी संकल्प ज्या ठिकाणी जाऊन भेटतो ते वस्तीस्थानी आहे, ते ठिकाण मी आहे. म्हणजे सगळ्या जगाचा मीच काय करतो, सांभाळ करतो. इथं दिलंय की नाही बघा, मीच गा पांडवा या त्रिभुवनाशी ओलावा, सृष्टी क्षय प्रभावा. सृष्टी निर्माण करणं, तिचा क्षय करणं, तिचा सांभाळ करणं, मूळ ते मी. बघा, ते मी आहे, एकच आहे बरं का, भगवंत एकच आहे, पण तो अनेक रूपाने नटलेला आहे. पण आपल्याला ह्या संपूर्ण देहाचा निराश झाल्यानंतर त्या ध्यानाच्या माध्यमातून आपण जर त्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालो, आत्म्याचं दर्शन झालं की सगळ्या शंका कुशंका बाजूला होतात, आणि आपण परमात्मा स्वरूपच आहोत अशी आपल्याला अनुभूती येते. प्रत्यक्ष अनुभूती येते आपल्याला. आणि अनुभवासाठी परमार्थ आहे. परमार्थ सांगावांगाच्या गोष्टी नाही, सांगावांगानं वडाला टांगा तसं नाही. परमार्थ अनुभवाचा विषय आहे. तुम्हाला स्वतःला अनुभव यायला पाहिजे, आणि ते अनुभव व्यासपीठावरून सांगता यायला पाहिजे लोकांसाठी. पण लोकांना ते आवडायचे नाही का, लोकांसारखं बोललं तर आवडतं. लोकांना वाटतं आमच्यासारखं बोलावं महाराजांनी, पण महाराज तुमच्यासारखे नाहीच आहेत ना. महाराज वेगळे आहेत ना. महाराजांच्या गळ्यामध्ये माळ आहे, महाराजांच्याकडे नाम आहे. महाराज मांसाहारी नाही आहेत. महाराज ध्यान करतो. महाराज परमात्मा तत्वाशी एकरूप झालेले, तुम्ही एकरूप थोडे झालेले आहेत. महाराजाचं अखंड भजन चालू आहे, मग तो तुमच्यासारखं कसं सांगेल. आणि ते लोकांना पटत नाही, कारण लोक संपूर्ण विषयाधीन आहेत. लोकांना काय आवडतं, विषयांचं आवडतं, करमणूक आवडतं. लोकांना करमणूक आवडतं, विषय आवडतात. आणि महाराजांचा विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता, विषयच नारायण झाले. त्यांना जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता आवडत नाही, पिता आवडत नाही, काही आवडत. त्यांना फक्त एकच आवडतं. काय आवडतं,
भगवंताचं भजन, अखंड चिंतन, विठोबाचं हेच आवडतं. आणि असा महाराज जर आपल्या जीवनात आला तर आपला मग सगळं पिढं, आपलं संपूर्ण कोडं फिटून जातो. आज फिटले माझे कोडे. ऐशी जगाची बीज जो संकल्प अव्यक्त वासना रूप. भगवंत कसा अव्यक्त आहे, भगवंत कसा आहे अव्यक्त, आणि व्यक्त जेवढं व्यक्त रूप आहे ते मायेचं आहे. म्हणून व्यक्त अव्यक्त एक निभ्रांत रे. भक्ती जाणी जे व्यक्त अव्यक्त योगे. महाराज अध्यामध्ये ज्ञानोबा सांगतात, व्यक्त अव्यक्त एक निभ्रांत रे. भक्ती जाणी जे व्यक्त अव्यक्त योगे. म्हणजे अव्यक्त स्वरूप जर आपल्याला बघायचं असेल तर योगे म्हणजे भगवंताशी एकरूप व्हावं लागेल, भगवंताचं भजन करावं लागेल, तरच ते कराल. भक्तियोग म्हणतात. भक्तियोगामध्ये ज्ञानोबा सांगतात. आणि भक्ती त्यालाच म्हणतात की भगवंताच्या भजनानंदामध्ये जाऊन त्या भगवंताशी एकरूप होणं, त्याचं अखंड भजन करणं, एक क्षण पण त्याच्याशिवाय राहू नये अशा अवस्था अंतःकरणाची व्हावी. म्हणून तुकोबारायांचा प्रत्येक पाऊल पडताना त्याच्या पावलावरती जिथं जिथं पावलं पडायची भूमीवर तिथे तिथं विठ्ठल 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 विठ्ठल. जनाबाईच्या डोळ्या विठ्ठल 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 विठ्ठल. विचार करा, मीराबाईनं तर विष प्यालं पण ते भगवंतानी प्यालं, तिला काही झालं नाही. त्या कृष्णमूर्ती काळी पडली, कृष्णमूर्ती हिरवी झाली, पण तिला काही झालं नाही. का? तर भगवंताचं नामच पडलं. आपल्याला प्रत्येक संतांनी आदर्श समोर ठेवलेला आपल्यासमोर. संतांप्रमाणे चाला. संतांच्या मार्गाच्या बाजूला आपण झालो, जर आपण संतांच्या मार्गावर च्युत झालो, आपण खाली आलो, तर मग आपल्याला अधोगती आहे. म्हणून आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. बोलिली ऋषी साच भाव वर्तया. झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग बघा. सगळे जग आड रानाला चालले, आड रस्त्याला चालल्यात. ह्यांना आता संतांच्या मार्गावर आणेल कोण? कारण त्यांना सवय लागली. मांसाहार करा, दारू प्या, सगळं करा, पण त्याच्याने परमार्थ होतो असं सांगणारे बरेचसे लोक आहेत. आणि त्याच्यामुळे सगळं गोंधळ झालेला आहे. परमार्थ होत नाही बरं का. परमार्थासाठी वैराग्य पाहिजे, विवेक पाहिजे, प्रज्ञा जागृत पाहिजे, कुंडलिनी जागृत पाहिजे, अखंड हरिस्मरण पाहिजे, गुरूंची कृपा पाहिजे, डोक्यावर हात ठेवणारे गुरु पाहिजे, आलिंगन घेणारे गुरु पाहिजे, नेत्रकटाक्षाने तुम्हाला ती कुंडलिनी जागृत करणारी. अशा अनेक गोष्टी आहेत कारणीभूत. आणि आपला हा भ्रम झालेला आहे, मी देवाची भक्ती करतो. ये नामरूपे लोटते, ये नामरूपे लोटते, वर्ण व्यक्त आटते, आणि जातीचे भेद फिटते, जय आकारू नाही. आणि हे सगळं तिथं आहे. ज्या निराकारामधून, निराकार परब्रह्मातून आकाराला आलेली सृष्टी जी आहे ती परत निराकार होऊन जाते. मग तिथे कुठलाच भेद राहत नाही, कोणताच भेद राहत नाही. एकदा भगवंताकडे गेलो की कोणताच भेद राहत नाही. भेद कुठपर्यंत आहे? जोपर्यंत मी वेगळा आणि परमात्मा वेगळा आहे तोपर्यंत नामरूप वेगळा आहे. एकदा परमात्म्याशी एकरूप झालं तर तुम्हाला नाम नाही, रूप नाही, काय नाही, रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया, निर्गुण निराकार तू रघुराया. संपूर्ण सृष्टी दिसते आपल्याला. ही झाडं दिसतात, झुडपं दिसतात, प्राणी दिसतात, पशु दिसतात, पक्षी दिसतात, सगळं दिसतात. पानं, फुलं, पंचमहाभूते, विषय सगळं दिसतं आपल्याला, सगळं आपल्याला अनुभवायला येतो. पण तिथं गेल्यानंतर काय नाही, अव्यक्त. व्यक्त करता येत नाही, अव्यक्तामधून व्यक्त झालेली. आणि अव्यक्तामध्ये गेल्यानंतर नाम नाही, रूप नाही, रंग नाही, छाया. मग त्या अव्यक्त परमात्मा तत्वाशी आपण एकरूप आहे. त्याच्याकडे जायला पाहिजे आपण. त्याच्यामध्ये आपल्याला विलीन होता यायला पाहिजे. त्या प्रणवामध्ये विलीन व्हायला पाहिजे. म्हणून प्रणव एक नाम, एकाक्षर ब्रह्मदान. ते माझे स्वरूप स्मरण साता, या रीती तेजी देहाते. तो त्रिशुद्धी पावे माते, जया पावणे पर्वते अनेक पावणे नाही. बघा ज्ञानोबा सांगतात स्पष्टपणे 8व्या अध्यायामध्ये, अक्षर ब्रह्म की ज्याचा कधीच नाश होत नाही. बीजाचा नाश होत नाही. बीज झाडामध्ये परिवर्तन होतं आणि झाडामध्ये परत बीज निर्माण होतं, परत तो झाड लावला, बीज लावला की परत झाड होतो. असं भगवंताचा कधीही नाश होत नाही. ते परमतत्व आधी आणि अनादी काळापासून आलेलं आहे.
व्यवस्थित समजून घ्या बरं का काय सांगतो ते. जाती भेद कुठपर्यंत आहेत? जोपर्यंत आपण व्यक्तामध्ये आहोत, जोपर्यंत आपण द्वैत भावमध्ये आहोत. म्हणून अद्वैत सिद्धांत वाचा, अद्वैत सिद्धांत वाचा. अद्वैत म्हणजे मी आणि परब्रह्म वेगळा नाही, मीच परब्रह्म आहे. म्हणून द्वैत कल्पिते अशुद्ध, अद्वैत कल्पितेची शुद्ध. बघा, अद्वैत तुमच्याकडे भाव झाला ते शुद्ध भाव आहे. द्वैत कल्पिते अशुद्ध, अद्वैत कल्पितेची शुद्ध आणि अशुद्धतेची प्रसिद्ध सबळ जाणावी. आणि जगामध्ये अशुद्ध ज्ञान प्रसिद्ध झालेलं आहे, शुद्ध ज्ञान प्रसिद्ध झालेला नाही. एखादाच कुठेतरी तुम्हाला कानाकोपऱ्यात माणूस दिसेल की त्याच्याकडे शुद्ध ज्ञान आहे. एखादाच बरं का, एखादाच साधू की त्याच्याकडे तो शुद्ध ज्ञान आहे त्याच्याकडे, बाकी सगळं अशुद्ध आहे. आणि म्हणून समर्थ लिहितात, द्वैत कल्पितेची अशुद्ध, अद्वैत कल्पितेची शुद्ध. दोन भाव आहेत म्हणजे तो अशुद्ध ज्ञान आहे. अद्वैत कल्पितेची शुद्ध, मी आणि परमात्मा वेगळा, मीच परब्रह्म आहे, हे शुद्ध ज्ञान आहे. आणि अशुद्धतेची प्रसिद्ध आणि अशुद्ध ज्ञान जगामध्ये आणि अनेक पंथांनी अशुद्ध ज्ञान पेरलेलं आहे. शुद्ध ज्ञान एखाद्याचकडं आणि अशुद्धतेची प्रसिद्ध सबळ जाणारी, आणि तोच फोपावत चाललाय, खोटं ज्ञान फोपावत चाललंय. म्हणून सत्य कळाव्या कारणे केली नाना निरूपणे, तरी उठेना धरणे असत्याचे. असत्याचा अभिमान, सगळ्या लोकांनी खोट्या ज्ञानाचा अभिमान धरलाय. खोटं ज्ञान त्याने पावीजी पतन, 100% अधोगतीला जाणार. येणे करता ज्ञाते लोक सत्य शोधिती. म्हणजे ज्ञानी आहे, जे साधू आहेत, कुठेतरी एखादाच पुरुष आहे, त्याने सत्य शोधला आणि त्याला सत्य कळाला आणि जाऊन एका कोपऱ्यात बसला, शांत बसला. तो लोकांच्या मागे लागला नाही, तो लोकांच्या नादी लागला, तो सगळ्याच नागवला. मग सत्य काय ते बघा ना, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. पण एखाद्याचकडे आहे, सगळ्यांकडे हे ज्ञान नाहीये. कुठेतरी आपला कानाकोपऱ्याला बसलेला एखादा माणूस आहे, सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवकर बाबा, अशा एखादाच आहे. आपल्या आधी जी परंपरा आलेली आधी अनादी काळापासून, त्या परंपरेमध्ये ज्ञान आहे. आणि ती परंपरा आपण, त्या परंपरेचं आपण जतन करायला पाहिजे. आता एक ओळी राहिली आपली शेवटची, मग आपण संपूया. तय संकल्प वासना संस्कार, मागो ते रचावया चराचर, जेथ राहुनी असती अमर, ते निधान मी. बघा काय सांगतात भगवंत, सांगतो ते पुन्हा जग निर्माण करण्याकरता संकल्परूप वासनाशक्ती धारण करून ज्या ठिकाणी देव राहतात ते ठिकाणच मी आहे. ज्या ठिकाणी भगवंत देव राहतात, देव लोक, त्या ठिकाणी मी आहे. काय सांगतात की ज्या ठिकाणी जग निर्माण करण्याकरता संस्कार वासनाशक्ती धारण करून ज्या ठिकाणी देव राहतात ते ठिकाण मी आहे. म्हणजे ज्या ठिकाणी देव लोक आहे ते ठिकाण पण मीच आहे. मग देवांना पण आज्ञा माझीच आहे. म्हणजे बघा, भगवंत देवाहून वेगळा आहे. ब्रह्मा विष्णू हर, त्याशी निर्मिता तोची थोर, तो देव ओळखावा परमेश्वर, नाना यत्ने करून. बघा किती स्पष्ट लिहिलं आहे. समर्थ रामदासांनी एकदम असं काय केलंय, 450 वर्षापूर्वी या जड जीवांना कळावं म्हणून त्याने लिहिलं, ब्रह्मा विष्णू हर, त्याशी निर्मिता तोची थोर, तो देव ओळखावा परमेश्वर, नाना यत्ने करून. त्याला ओळखावं. आणि तो कुठे आहे? जवळी जवळी नव्हे, अंतरी पण तो तुमच्या जवळच आहे. सगळ्यांना निर्माण करणारा परमात्मा तुमच्यामध्येच आहे, तुमच्यामध्ये सामावलेला आहे, पण तुम्ही त्यांना जागृत करत नाही. संकल्प वासना संस्कार मागवते रचावयाचा राजा. म्हणून संस्कार वासना शक्ती धारण करून ज्या ठिकाणी देव राहतात त्या देवांचं ठिकाण पण मीच आहे. म्हणजे देवांना पण ठिकाणावर लावणारा मीच आहे. जेथं राहुनी असती अमर, ते निधान मी. जेथं देव लोक आहे ते ठिकाण पण मीच आहे. सगळीकडे मीच आहे, सगळीकडे बरं का. अगदी पाताळ लोक, स्वर्गलोक, इंद्रलोक, सगळीकडे भगवंत भरलेला आहे. आणि तो भगवंत करायला पाहिजे की ज्याला नाम नाही, रूप नाही, वर्ण नाही, रंग नाही, रूप नाही, छाया, निर्गुण निराकार तो रघुराया. आणि त्या निर्गुणाकडे जाण्यासाठी
ज्ञानोबारांनी अत्यंत त्रास घेतलेले आहेत की जाणीजे परमात्मा निर्गुणा तयासीच म्हणजे ज्ञान त्या वेगळ्या अज्ञान सर्व काही समर्थ सांगतात. जाणीजे परमात्मा निर्गुणा, परमात्मा निर्गुण आहे आणि त्यालाच ज्ञान समजायचं. निर्गुण बरं का, निर्गुण. जाणीजे परमात्मा निर्गुणा तयासीच म्हणजे ज्ञान त्यावेळी त्या वेगळे अज्ञान सर्व, त्याच्या व्यतिरिक्त जे अज्ञान. मग आपल्याकडे जोपर्यंत गुण आहेत तोपर्यंत आपण परमात्मा स्वरूप होऊ शकत नाही. आपल्यातले गुण जायला पाहिजे, आपल्यातले विषय बाजूला जायला पाहिजे, आपल्यातला अहंकार बाजूला जायला पाहिजे, इच्छा आकांक्षा कामना भावना असू या सगळ्या बाजूला व्हायला पाहिजे आणि आपण परब्रह्म तत्वाशी एकरूप राहायला पाहिजे. आणि ते आपल्याला जमण्यासाठी नामरूपी नौका थोडं जेणे तारिल्या पार. शुक याज्ञवल्क्य कपिल दत्त मुनी हरीशी जाणून हरीच झाले बघा. शुक कपिल याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जाणून हरीच झाले. देवच झाले, देव भगवंताला जाणून भगवंत स्वरूप झाले. तसं आपल्याला भगवत स्वरूप व्हायचं असेल तर आपण आपल्याच आत्मतत्वाचे आपण भजन आत्म्याचं आपलं भजन करायला पाहिजे. श्रीगुरूंनी आपल्याला आत्म्याचीच उपासना दिलेली आहे. आत्मा हाच परमात्मा आहे. एक जीवात्मा, एक शिवात्मा, एक सर्वात्मा, एक विश्वात्मा, अवघे मिळून एकच आत्मा बघा. एकच आत्मा आहे. एक जीवात्मा, एक शिवात्मा, एक सर्वात्मा, एक विश्वात्मा. जीवाला चालवणारा जीवात्मा, शिवाला चालवणारा शिवात्मा, विश्वाला चालवणारा विश्वात्मा आणि सर्वांना चालवणारा सर्वात्मा. अवघे मिळून एकच आत्मा. तो एकच आत्म्याला आपल्याला एकाकडे जायला पाहिजे, एकाकार व्हायला पाहिजे. आपली वृत्ती एकाकडे जायला पाहिजे. आपण अनेकांकडे पाहतो त्यामुळे आपल्याला त्याचं दर्शन होत नाही. म्हणून एकांशी जग चाले परी सामर्थ्य वेगळं आले. एकाच परमात्मा सगळीकडे चालवतो पण प्रत्येकाचं सामर्थ्य वेगळं आहे. एकांशी जग चाले तरी सामर्थ्य वेगळं आले. जरी सामर्थ्य वेगळं असलं तरी भगवंत एकच आहे, तुमचा आमचा. म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा. त्याने विना जीवा सुख नाही. झालेली शिवाय आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे.